नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप आणि मनापासून स्वागत करत आहे। तर आपण आता नवीन वर्षाच्या निमित्ताने भेटणार आहोत आणि सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण आता रेसिपीला जी सुरुवात करणार आहोत तर ते निमित्त आहे माझ्या बाबांचा 4 तारखेला वाढदिवस झाला आणि बाबा तर नाही आहेत आता, पण आठवणी तर आहेत त्यांच्या खूपच। आणि असे होते माझे बाबा, तुम्ही फोटोत बघाल जेवढे सुंदर होते दिसायला तेवढंच त्यांचं मन पण सुंदर होतं आणि आम्हा मुलींवर इतके छान संस्कार त्यांनी केले की कधी आमच्या संसारामध्ये त्यांनी लुडबुड केली नाही आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आम्हाला शिकवल्या। तर आम्ही त्यांचाच आशीर्वाद घेऊन पुढे एकदम स्वतःचे मार्ग करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आत्ताच मी माझ्या आत्याच्या घरी जाऊन आले। गावाला असते ती आत्या आणि सर्व भावंडांमध्ये ती एकटीच राहिली आता, पण तिच्या चेहऱ्यावर जो काय, आणि काका म्हणजे तिचे मिस्टर आहेत ते, त्यांच्या चेहऱ्यावर जो काही आनंद दिसला आम्हाला बघितल्यानंतर की अक्षरशः की माहेरी आल्यासारखं वाटलं एखाद्या लेकीला, तसंच वाटलं आम्हाला। पण बाबांचं खूप आपल्या बहिणींवर अतिशय प्रेम होतं। 2 बहिणी होत्या, एक बहीण वारली त्यांची, आता ही छोटी बहीण आहे आणि ती गावी असते। सांगण्याचा उद्देश असा की आम्ही मुलींना जितकं प्रेम दिलं, म्हणजे आत्यांना जेवढं दिलं तेवढंच आम्हा मुलींना पण त्यांनी खूप प्रेम दिलं। आणि आज त्यांचा आपण वाढदिवस साजरा करणार आहोत एक त्यांच्याच आवडीच्या रेसिपीने, आणि ते स्वतः करायचे आमच्यासाठी। तर त्याचं नाव आहे माळपोळे आणि कोकणामध्ये ते ही प्रसिद्ध आहे, बाकी पण ठिकाणी करत असतील, पण आपण गुळाचे माळपोळे करणार आहोत। मालपुआ पण म्हणतात त्याला किंवा व्हीट पॅनकेक पण म्हणता येईल त्याला। तर आपण रेसिपीला सुरुवात करू। पण गूळ जो आहे हा बारीक चिरून घेतलाय आणि तो आता पाणी घालून आपण पूर्ण पाण्यामध्ये वितळून घेणार आहोत। जसं गोड कमी जास्त आवडत असेल तसं गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। थोडंसं पाणी घालणार आहे आणि पूर्ण गूळ त्याच्यात आपण चमच्याने वितळून घेऊया। सहज वितळला जाईल पाण्यामध्ये। आपलं गुळाचं पाणी छान हे करून झालेलं आहे, गुळ वितळले पाण्यात। आता आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालूया। जितके आपल्याला माळपोळे करायचे त्या अंदाजाने करायचे। आता हे मी जे करते ह्याच्यात 5-6 तर नक्कीच होतील। या 2 चमचे, 1 पाव चमचा आपण वेलची पावडर घालूया आणि हे मिश्रण व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं। अतिशय सोपी कृती आहे, नाश्त्याला, टिफिनला, मुलांना शाळेत वगैरे देता येते आणि खूप मस्त लागतात। आमच्या बाबांचा हा प्रोग्राम असायचा, अगदी सकाळी ते आमच्यासाठी हे असे माळपोळे करून ठेवायचे खूप, आणि त्यांच्याच हातचे आम्हाला आवडायचे, इतके सुंदर बनवायचे ते। आपण माळपोळे करायला घेऊया। थोडंसं मी तेल घालणार याच्यात आणि थोडं तूप घालणार आहे। तुपाचा एक खमंग वास त्याला येईल, खूप तेल लागत नाही आणि इतकं पातळ हवं बघाल तुम्ही की चमच्याने सहज पडते। आता आपण याच्यात छोटे छोटे पॅनकेक करायचे। थोडे एका बाजूने लालसर झाले की आपण आता ते उलटून घ्यायचे। खूप जास्त काही वेळ लागत नाही ते व्हायला, पटपट होतात। आपल्या साध्या चपातीच्या तव्यामध्ये पण इतके व्यवस्थित होतात ना। आणि ही गरम गरम माळपोळे आम्ही सकाळी शाळेत जाताना बाबा आम्हाला स्वतः बनवून द्यायचे। इतका आनंद व्हायचा एक खाताना, खूप मजा वाटायची। अगदी सकाळी तयारी करायचे आणि बनवायचे आणि त्यांच्याच हातचे माळपोळे इतके सुंदर व्हायचे। आपण यातलं तेल निथळून घेऊया आणि ते काढूया प्लेटमध्ये। हे झालेले आहेत, मस्त मऊ लुसलुशीत असे, आणि साईडच्या कडा ज्या असतात त्या कुरकुरीत होतात। अजून थोडा वेळ ठेवलं तर अजून कुरकुरीत होतील, पण आपल्याला एवढेच हे काढायचे आहेत। एक गोडाचा सुंदर प्रकार, बाबांच्या आवडीचे माळपोळे अगदी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी केलेले आहेत आपण। आणि ह्या रेसिपीचं म्हणजे सुरुवात जी आपण या वर्षाची जी केली आहे रेसिपी करायला, तर ज्या आधीच्या वर्षाच्या माझ्या डोशाच्या आणि पिझ्झाच्या रेसिपी आल्या होत्या त्याच्यामध्ये इतके परदेशातले जे नेहमीचे माझे सबस्क्रायबर्स आहेत तर त्यांचे असे कमेंट्स आलेले की तुम्ही रेग्युलर व्हिडिओ का नाही टाकत आहेत म्हणून। म्हटलं काहीतरी घरामध्ये अडचणी असतात, काही प्रॉब्लेम्स असतात, तर वेळ नाही मिळत तेवढा। तर त्यांच्याशी मी आता नक्कीच कबूल केलेलं आहे की माझे व्हिडिओ नेहमीच येत जातील आणि पटापट येत जातील। तर आपण हे माळपोळे करून दाखवलेले आहेत, अतिशय पटकन होणारे आणि अतिशय मस्त। तर रेसिपी नक्की आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।